आरक्षणासाठी कुणीही आत्महत्या करू नये अशी विनंती पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी केले। सत्तेच्या राजकारणात गरीब भरडला जातोय असा आरोपही शशिकांत शिंदे यांनी केलेला आहे। आरक्षणावर आत्महत्या होणं दुर्दैव आहे। खरं या संदर्भातून कोणी आरक्षणाच्या संदर्भातून आत्महत्या होऊ नये अशी माझी कळकळीची विनंती आहे। राज्यकर्त्यांच्या आणि राजकारणी मंडळींचा आरक्षणाचा खेळ होतो, सत्तेच्या समीकरणात त्यांचा खेळ होतो, पण नाहक याच्यामध्ये गरीब भरडला जातो आणि आपला जीव गमावतो। आदिवासीमध्ये बंजारा समाज, आदिवासीमध्ये त्याचप्रमाणे धनगर समाजाला आरक्षण मिळावं अशा प्रकारची मागणी आहे। आत्ताच मला वाटतं त्यांच्या मित्र पक्षाच्या एका आमदाराने आमशा पाडवीने विरोध केलेला आहे। आता पाहूयात पावसासंदर्भातील टॉप 9 बातम्या। राज्यात आजपासून पुढचे 2 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज। मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा। रविवारी राज्यातील काही भागात अतिमुसळधार पावसाचा अंदाज। सोलापुरात पुन्हा तुफान पावसाची हजेरी। शहरातील मंगळवार बाजार, साखरपेठ, गणेश शॉपिंग सेंटर भागात पाणीच पाणी। साखरपेठमधील पेट्रोल पंपही पाण्यात। सलग 3 दिवसांपासून सोलापुरात जोरदार पाऊस। धाराशिवमध्ये विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात। 8 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाची संततधार। खरीपातील सोयाबीनसह पिकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता। चंद्रपूर जिल्ह्यात पावसाची संततधार। मुसळधार पावसामुळे ग्रामीण शहरी भागात पूरस्थिती। धरणाचे सर्व दरवाजे 1 मीटरनं उघडल्यानं इरई वर्धा नदी दुथडी भरून वाहू लागली। ग्रामीण भागातील अनेक मार्ग बंद। परभणी जिल्ह्यात जोरदार पावसामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान। सोयाबीन पिकं पाण्याखाली गेल्यानं शेतकरी हवालदिल। जिल्ह्याच्या अनेक भागात साधारण 65 ते 75 मिलीमीटर पाऊस। बीड जिल्ह्यातील अनेक भागात दमदार पाऊस। गेल्या 2 ते 2.5 तासांपासून बीड शहरासह विविध भागात दमदार पाऊस। 15 दिवसानंतर जिल्ह्यात पावसामुळे गारवा। जिल्ह्यातील बहुतांश तलाव आणि नदी नाले 100% भरले। नांदेडमध्ये पुराच्या पाण्यात तरुणांची स्टंटबाजी। गोदावरी नदीच्या वाजेगाव बंधाऱ्यावरील प्रकार। पुलावरून पाणी वाहत असताना बंधाऱ्यावर 3 तरुणांचा वावर। वर्ध्यामध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अश्रू अनावर। आमदारांपुढे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनी कैफियत मांडली। देवळी तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची आमदार राजेश बकानेंकडून पाहणी। अकोल्यात 8 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाची हजेरी। हवामान खात्याकडून 16 सप्टेंबरपर्यंत पावसाचा इशारा।